हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये सावी आता अनवाणी पायाने चालत असते रस्त्याने. तर तिच्या पायाला खूपच खडे टोचत असतात. त्यामध्येच तिला एक मंदिरात जो काही कार्यक्रम चाललेला असतो त्यासाठी लोक दिंडी काढत असतात. त्या दिंडीमध्ये जे काही लोक असतात ते आपल्या स्वतःलाच अंगाला चापकाने हाणून घेत असतात. तर सावीही आता तिथे जाते व त्यांच्या हातातील चाबूक घेऊन स्वतःलाच हाणू लागते. तिला जाम त्रास होतं, पण धैर्याने जो काही धोका दिलेला आहे त्यामुळे तिला तो काहीच जाणवत नाही. सावीला खूपच त्रास होतो. ती स्वतःच्या अंगाला फटके मारून घेत असते. तर त्या दिंडीमधीलच एक बाई सावीकडे येऊन तिला म्हणते, अगं, तू स्वतःला का त्रास करून घेत आहेस? तुला इतका त्रास कसा काय झाला? कोणी तुला इतका त्रास दिलाय? अगं, तू स्वतःला का त्रास करून घेत आहे? त्यांना त्रास द्यायला बघ तू आता. ही वेळ तुला त्रास करून घेण्याची नाहीये. तर आता सावी म्हणते, हो आई, मलाही तसंच वाटत आहे. मला ज्यांनी त्रास दिलेला आहे ना त्यांना मी आता शांत झोपू देणार नाही, असं सावी त्या बाईला म्हणत असते. सावी म्हणते, त्यांच्या कर्माची शिक्षा तर मी त्यांना देणारच. आता सावी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे कापूर ठेवलेला असतो तो कापूर आपल्या हातावरती ठेवून त्याला पेटवते व देवीसमोर हात ओवाळत म्हणते, देवी आई, माझ्या धैर्याला बरं कर. मला जो काही धैर्याने धोका दिलेला आहे, आमच्या प्रेमामध्ये जी काही तुटता झालेली आहे ती व्यवस्थित कर व माझे भाऊही माझ्यापासून दुरावले गेलेले आहेत. आता मी काय करू देवी आई? आता तूच मला मार्ग दाखव, असं सावी देवीला म्हणत असते. सावीच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. देवी आई, मी प्रेम केलं, माझं चुकलं. आता तूच मला मार्ग दाखव. माझे भाऊ किती म्हणत होते की त्या मुलाबरोबर लग्न करू नको, तरीही मी त्यांचं ऐकलं नाही. आता सावी इकडे येऊन रीना व परागला कॉल करते. सावीने रीना व परागला फोन केलेला असतो. तर त्यांना सांगते ती की मला त्या मुजुमदारांनी घराबाहेर काढून दिलेलं आहे. आता सावी एक प्लॅन सांगते त्यांना व मी जो काही प्लॅन सांगितला आहे तो तसाच झाला पाहिजे, असं सावी रीना व परागला सांगत असते. आता इकडे नीता वहिनी व अवंती वहिनी ज्या काही असतात त्या स्वयंपाक करत असतात. तेवढ्यातच आर्या पळत येते व बोलते की आई, पाहाय ना कसं सावी काकूने कसं केलंय, मोबाईलवरती व्हिडिओ सोडलेत. हे पाहून तर नीता व अवंती खूपच घाबरलेल्या असतात. आता सावीने नेमका कोणता प्लॅन केला आहे व धैर्य त्यावरती मात करेल की नाही हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.